नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गामध्ये बदल केल्यामुळे नाशिक आणि पुणेकरांनी विरोध दर्शवला। अहिल्यानगर मार्गे रेल्वे नेली जात असल्यामुळे नाशिक आणि पुण्यातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। दरम्यान काही तासांनी आंदोलकांनी नाशिक पुणे महामार्ग अडवून ठेवलेला होता। आता मात्र मार्ग पूर्ववत करण्यात आलाय। रेल्वेसाठी सिन्नरमधील आंदोलकांनी समृद्धी महामार्गावरती रास्ता रोको केला। हायस्पीड मार्गासाठी नेमलेल्या कमिटीनं जनभावना लक्षात घेऊन अहवाल तयार करावा आणि कमिटीला मुदतवाढ देऊ नये असं लेखी आश्वासन सत्यजित तांबेंनी मागितलंय। तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलाय आणि सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे जी ज्या मार्गाने ठरली होती त्याच मार्गाने झाली पाहिजे। झालं, भूसंपादनाची प्रक्रिया झाली, 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी जो आहे तो आतापर्यंत वाटप पण झालेला आहे। म्हणजे इतका प्रोजेक्ट पुढे गेलेला असताना अचानक जीएमआरटीचं कारण सांगून तो कुठेतरी वळवण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे त्याला विरोध म्हणून ही सगळी तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे। तर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग कसा आहे आपण जाणून घेऊयात। 2016 मधल्या ठरावानुसार हा मार्ग पुणे, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर ते नाशिक असा होता। तर आता होणारा रेल्वे मार्ग हा पुणे ते अहिल्यानगर, त्यानंतर शिर्डी, पुणतांबा, सिन्नर ते नाशिक असा असणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात।